हाय गाईज, आजचा ब्लॉग आपला 6वा आणि आज आपण परत एकदा अचानक प्लॅन. आज आपण चाललोय परत इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया बघायला. विमेन्स वर्ल्ड कप चालू ना, तिथंच चाललोय. तर आजचा ब्लॉग पण काय म्हणजे एकदम कडकच असणार आहे, कारण की अचानक प्लॅन म्हणजे एकदम आमचा डेंजरच असते हर वेळी प्रमाणे. अचानक प्लॅन डेंजर काम असं 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 टॅगलाईन म्हणले आजकाल. तर बघा आजच्या ब्लॉग मध्ये काय होते. आणि जर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल ना, तर ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आणि गाडीमध्ये कोण आहे दाखवतो तुम्हाला. एक मिनिट थांबा. आज भाई आमची थोडी पोरं गेलेली आहेत. जरा संचित पण साखरपुड्याला गेलेला आहे. काय आज फुल ऑन धमाल. आम्ही 4 जणच आहोत. 4 नाही आणि एक 9वी आहे. तर फुल ऑन धमाल. रात्री जेव्हा बिवाचा आणि पद्धतशीर घरी यायचा. तर बघा मॅच मध्ये आहे ना, आता तुम्हाला एन्जॉय करा. मॅचेस डायरेक्ट बघायला भेटेल. जर मधीत काय झालं ना, तर परीत पण काहीतरी दाखवतो. बघा ब्लॉग मध्ये काय होते. गाईज बघा, गाडी आता उतरलोय. पार्क केली गाडी, कारण की दिवाय पाटीलला पार्किंग नसणार आहे. आणि बघा रिक्षा लगेच रिक्षाबाई भेटलेले आणि लगेच रिक्षामध्ये बसून कुठं दिवाय पाटील स्टेडियमला होय डायरेक्ट दिवाय पाटील स्टेडियम. कारण की तिकडे पार्किंग नसते भेटली आणि इथूनच गाडी लावून दिवाय पाटील स्टेडियमला जावं लागणार म्हणून. गाईज हा गेट बघा, इथून एंट्री आहे डायरेक्ट आतमध्ये. आणि पब्लिक बघा पुढं, एकदम पुढं गेले आता. आणि मी राहिलो पाठी. तर काही आता आम्हालाच माहिती नाही कुठे जायचं आहे. ते बघा किती पुढे गेले. एकदम पुढं ते बघ इथे. काय त्याला बोला तर चाललोय पुढे. मागच्या वेळी गेट वेगळा होता आणि यावेळी गेट वेगळा. आपण अपोजिट साईडला आलेलो आहोत. यावेळी गेट वेगळा आहे काय गोडा. यंदा मस्त सावली भेटेल बसायला. ए मोबाईल तुटतय. चला पुढे दाखवतो ग्राउंड वरती. डायरेक्ट चाललो आता पुढे. 6व्या गेटवर मला वाटतं लय चालायला लागते. एकदम आता किती चाललोय. मगाशी इंट्रो दिलेला गेटचा आणि आता आम्ही फुल चालत चाललोय. कसे आम्हाला काही 2 इन्फ्लुएन्सर भेटलेले. आम्हाला विचारत होते A+B चा होल स्क्वेअर. तर बाई घोडाबाईने डायरेक्ट आन्सर दिला ना. कशी व्ह्यू चेक करा एकदा. यो ग्राउंड आहे, व्ह्यू चेक करा. आणि बाजूला एक आपला ग्राउंड क्रिकेट आणि हा प्रॅक्टिस सेशनचा ग्राउंड चेक करा. एक नंबर. इथं ठेवलाय कॅमेरा, ड्रोन ठेवलाय मोठावाला. काही हाच तो ग्राउंड आहे जिथं मी विराट धोनी सारख्या बॅट्समॅन्सला बॉलिंग टाकले. स्वप्नामध्ये बॉलिंग टाकली. काही फुटबॉल प्लेअर आहेत. तर क्रिकेट वगैरे आपल्या जरा रोनाल्डो सोबत पहिला खेळायचा. मग रोनाल्डो बोला नको. काही जणी आता पहिला व्ह्यू आहे. परत एकदा सेमीफायनलचा पहिला व्ह्यू आहे. ओ हो. ऑस्ट्रेलिया बॅटिंग करते आणि आपले प्लेयर बघा बॉलिंग. हा काय व्ह्यू आहे गाईज. एक नंबर. पब्लिक बसते इथं आणि हे सगळे इथे. किती आईस्क्रीम किती. हा क्या लाजतस का. तर वरती आलोय. ऑल आउट. पहिली इनिंग झाले आणि आता इंडियन टीम बॅटिंग करायला आले. पहिला बॉल आहे. गणपती बाप्पा.
चलो 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 नवी मुंबई, एक सवाल पूछूंगा आपसे, जोर से जवाब देना। नवी मुंबई, are you ready to enter the final? फिर से एक बार एवरीबॉडी, एक सवाल पूछूंगा आपसे, जोर से जवाब देना। Are you ready to enter the final? पहिला बॉल आहे गाईस, पहिला बॉल, सेकंड वेंडिंगचा. अरे कोई सिडनी से वापस मंगवा दो। Voice to the band there if we could go to alternate please. लागला का काय? लागलं असं वाटते? नाही, मला तर नाही वाटत. वाईट आहे, वाईट. वाईट आहे. जय डिसिजन, लास्ट डिसिजन. वाईट बॉल, वाईट बॉल. या पोरीने आम्हाला खूप वेळ लावलेला आहे. आता हिला आम्ही बस स्टँडवर जाऊन सोडणार आहोत. परत आम्ही घेणार नाही हिला बस स्टँडवर जाऊन सोडायचा. हिला परत आणतच नाही. डिसिजन काही या पाण्याची वेळ तुम्हाला इथंच येऊन समजू शकते. स्टेडियममध्ये येऊनच तुम्हाला समजेल या पाण्यामध्ये. विकेट दिलेला आहे बाई. आता घरी 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 चलो घरी. विकेट दिलेलं काय भेटलेलं आहे. चिटिंग. आणि इथे काय स्मृतीला आऊट दिलेला आहे. आता इंडियाचं काय सांगता येत नाही. आता चला, आता काय आम्ही थकलोय फुलॉन. ते पण सगळे थकलेले आहेत. अर्धी मॅच सोडून आम्ही आता चाललेलं. आता फुलॉन भूक लागलेली आहे. पोटाचा आवाज आहे का? आवाज आहे का? गोड 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 गोड. माझं पण डोकं चालत नाही. मॅच झालेलं आहे. कारण की स्मृती पण आउट झाले. स्मृती पण आउट झाली. आता काही इंडियाचं सांगता येत नाही. आता ऑस्ट्रेलिया जी जिंकल ती आपली टीम बाबा. ते गेट, आता गेटवरनं बाहेर निघता. तो गेट पण बाहेर असं बनवलंय की युनिक, सबसे युनिक है. इनके लिए ग्लेशियर बचा रहे हम. क्या करे यो गेट पण गाईज असा आहे ना डेंजर की अडकलो तर अडकलो. जिथं इंडिया टीम प्रॅक्टिस करते रात्री. रात्री आहे ना प्रॅक्टिस करते. या स्टेडियमच्या त्या साईडला ना एक हॉटेल आहे गाईज. तिथं आता सगळे इंडियाचे प्लेयर राहणार. आणि इथं प्रॅक्टिस करतात. रात्री इथे प्रॅक्टिस करतात आणि सगळे इथंच, म्हणजे इथं स्टे करतात. तिथं हॉटेलला माहिती आहे पाठीमागं हॉटेल आहे. पाठीमागं आता तिथं झाडे वगैरे आहेत म्हणून दाखवू नाही शकत. पण पाठीमागं हॉटेल आहे. रिक्षा पकडून आपल्या गाडी जवळ जायचं आहे. आणि गाडी पण लावले ना सिवूडला. सर्वात मोठा टास्क आहे तो की रिक्षाने सिवूडला जायचं आहे. ही बघा, हे आईच आहे. हे असा यायला लावतंय. हे बघा, जाऊनच देत नाही. तिकीट असून आम्ही चाललोय बाहेर आणि पब्लिक बिचारी थांबले का आम्हाला मॅच बघायला आतमध्ये जाऊ दे. गाईज आता आलं हावरे सिवूड मध्ये आणि आपली गाडी इथं पार्क केलेली. कुठं पार्क केलेली आपली गाडी? हावरे सिवूड. शिवरे नाही, हावरे सिवूडला. आम्हाला काही माहितीच नाही. एकच सिवूड माहिती आहे, सिवूड धारावी. स्टुडिओ समोर आहे. आता काही आमची आणि इथं गाडी पार्क केली. तर इथं गाडी पार्क केले. तर गाडीमध्ये जाता. पेट पूजा झाली ही बघा, निस्ती रणची. कुठं आलंय गोडा आपण काहीच. आम्ही तुम्हाला बोललो होता ना KFC ला जायचं. आता KFC बाई, फुलॉन चिकन, खा बस चिकन बर्गर, टेन्शनच नाही. चला गाईज आता KFC मध्ये फुलॉन काही घेऊ आपण. आता बामणडोंगरीला मला असं वाटतं. बामणडोंगरीलाच आहोत. बामणडोंगरीच्या KFC आउटलेटमध्ये तिथं जाऊ. आता आतमध्ये इंटर मारू आणि काय काय बोलशील? काय खायचं? विंग्स. तुम्ही सांगा, विंग्स खाऊ का स्ट्रिप्स? स्ट्रिप्सच ना.
ऑर्डर आल्यावर दाखवतो, ऑर्डर आल्यावर. आता डायरेक्ट ऑर्डर आल्यावर जी अशी आलतू फालतू ऑर्डर नसेल आता एक पूर्ण टेबल भरेल एवढं तरी मागू. काही झालाय मील. कोणचा मील आहे ना तुझा? काय खाणार आहे आज तू? इथे तर बघ लाजतस काय? लाजते लय लागते. भाईने आणलं KFC आणि आता जय भाई फुल खाणार आहे. आता भाई ब्लॉग राहिला बाजूला. आता पहिले फोकस ऑन स्ट्रिप्स विंग्स. काय 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 आता भूक लागले ना बरं डॉक्टर चालत नाही काही दिवस बघू शकतो. हे बघा काही बिस्मिल्ला कॅटरर मुलीकडे बिर्याणीमध्ये लय भेटते मला. जय भाई खात आहेत आणि माझं व्हेज आहे दुसरा आणि व्हेज पण आहे. ब्लॉगरचा गुरुवार आहे ना तो आता व्हेज खाणार आहे. त्याला व्हेज सांगितलेलं आहे पनीरचा बर्गर झालं माझा व्हेज आणि भाईने केली सुरुवात. दाखवतो ओपन करतो ना, दाखवतो मला. खातो आणि दाखवतो डबल रिटर्न ना. एन्जॉय खाऊन दाखवतो ना. वा म्हणजे KFC म्हणजे वेगळा नाही मजा आहे का? आणि डीपमध्ये टाकून तर चला गाईस खाल्ल्यानंतर आहे ना परत दाखवतो मी मील. झालाय मील डन आमचा. झालेला आहे आणि आणि थोडे जीपचा प्रॉब्लेम झालाय बघू शकता तुम्ही. बघा पूर्ण सोडलेली भाईने खाल्ला चिकन लेग पीस तो पण तिखटवाला. नाहीतर आणि भाईला झालाय जीभ आलेली आहे मला. जीभ नाही, भाईला झालाय तिखटपणाचा आजार. झालेला आहे. नाही जिभेचा आजार, जिभेचा काय आजार झालं झाला. काही तो फुल मिनिट असतं ना त्यामुळे झालं. काहीतरी झालेलं आता त्यालाच नाही समजत त्याला काय झालं, पण त्याची जीभ एकदम बेकार झालते. आता काय आपल्याला डायरेक्ट आपल्या गावात जायचं आहे. कारण की आता आपल्याकडे दाखवण्यासारखं काही राहिलं नाहीये आणि आपलं आता गाव राहिलं डोले नुसतं. बघा तुम्ही कसे झोप आले फुलं. कारण की ऊन पण खूप होता मगाशी. खूप होता. पहिला पाऊस आलेला नंतर डबल परत ऊन आला. पहिले आम्ही सकाळी निघायच्या आधी पाऊस आलता फुलं थंडी सकाळी सकाळी हम्म. मस्त सकाळ वैष्णवीत नाश्ता करायला गेलो फुल भिजलेलो. काय बाई बोलता? सोबत. आपण आणि गेलतो की नाही वैष्णवीत गेलेली तू खायला? काय खाल्ला? काय खाल्ला बोल? रागवलेली आहे काही आता तिला. रागवलीस? का रागवलीस? आता डायरेक्ट आपल्या गावात पोरं आपली वाट बघत असते. ते बघा महिंद्रा XUV 700 आज डायरेक्ट 700 आणलं XUV. मनी मॅटर मनी मॅटर सुरू मनी मॅटर्स. आणि गेल्या वेळी ब्रेझा होती आणि यावेळी आमची टॅगलाईन आहे मनी मॅटर. आणि अजून एक कारण का शो असलो आपला हर वेळी. तर गाईच चला जातो आता गाडीत आणि डायरेक्ट पोचल्यावर दाखवतो, मग ब्लॉग एंड करायचा टाइम येईल तेव्हाच. चला भाई संद्रूप खोललाय, भाई संद्रूप खोललाय. आणि काय संद्रूप मध्ये कसं वाटतं, मजा येते की नाही एकदम? आणि जय भाई खाली बसला झोप आलेली आहे. अरे आम्ही वरती सनरूफ मध्ये. चल ना खाली जायचं आता. कुठे जायचं? खाली जायचं का? आलो आता घरी, गाडी पार्क केलं इथं आणि आता जाऊ आपल्या घरी आणि तिथंच आता ब्लॉग एंड करू आपण. चला तर गाईज कसा वाटला आजचा ब्लॉग. आणि आता आपण आलो घरी. बघा आपल्या चालीजवळ आलो आपण. तर आजच्या ब्लॉगमध्ये काय म्हणजे एवढा फन नव्हता. आपण नॉर्मल गेलो आलो बसलो खाल्लं असंच ब्लॉग होता. एवढा पण काय फन नव्हता कारण की आपली पोरं पण यावेळी जास्त नव्हती. म्हणजे नॉर्मल पोरं होती. जय होता, नवीन होतं, नवे होतो बास. अजून कोणतरी होता पण तो जरा हाईड करणारा माणूस आहे तो होता. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा. आणि जर तुम्ही सबस्क्राईबसुद्धा केला नसेल तर सबस्क्राईब पण करा आपल्या चॅनलला. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आणि जर पुढच्या ब्लॉगसाठी वेट करायचं असेल तुम्हाला, म्हणजे लिंक पाहिजे असेल, तर बेल आयकॉनसुद्धा दाबा. तर आवडला ना ब्लॉग लाईक करा बाय. तर चलो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. तेव्हा जास्त पोरं असतील तेव्हा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. काहीतरी प्लॅन आहे पुढचा पण, तेव्हा तुम्हाला दाखवतो मी पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय गाईज.